लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये माणिकराव कुकाटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन दिलेलं आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे वळू नये, सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला। तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की रासायनिक शेतीकडे जास्त वळूच नका। रासायनिक शेतीमुळे मनुष्याच्या आहाराला, मनुष्याच्या आरोग्याला प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होताना आपण बघतो। त्यामुळे आता रासायनिक शेतीकडून ऑर्गॅनिक शेतीकडे लोकांनी वळावं, सेंद्रिय शेती लोकांनी करावी, यासाठी माझा या ठिकाणी शेतकऱ्यांना हे राहणार आहे, सल्ला राहणार आहे। आणि त्या शेतीमधून 2 पैसे जास्त कसे मिळतील त्यासाठी सरकारने या ठिकाणी प्रायोरिटी द्यावी की जो सेंद्रिय शेती करेल त्याला अनुदान वाढून मिळेल, जो सेंद्रिय शेती करेल त्याला 2 सुविधा जास्त मिळतील। म्हणजे सेंद्रिय शेतीकडे हळूहळू हा शेतकरी वळला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीच्या मार्फत चांगले उत्पादन तयार होऊन या नवीन पिढीला, येणाऱ्या नवीन पिढीला चांगल्या प्रकारचं चांगले घटक मिळतील अशा प्रकारचं अन्न निर्माण केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।